मित्रांनो, काल मी एक जाहिरात टाकली. उद्या पहा. आणि विषय असा दिला, एकनाथजी, देवेंद्रजी आणि आणि अमृताजी. मला बऱ्याच लोकांनी फोन केले. मला म्हणाले, अनिलजी हा काय विषय आहे? काही कळतच नाहीये की काय, म्हणजे कुठून कुठे जाणारा विषय. एकनाथजींचा देवेंद्रजींशी संबंध समजू शकतो, पण तुम्ही अमृताजींचं नाव कसं काय घेतलं आणि काय बोलणार आहात तुम्ही? मी म्हटलं बघा ना, उद्या व्हिडिओ येणार आहे ना, मग बघा. काय काय अजब वाटतंय हे. नाही, टायटल मध्ये नाही, आमच्या डोक्यातच नाही बसत आहे. मी शेवटी एकाला सांगितलं की म्हटलं माझ्या गाडीवर काय लिहिलेलं असतं. माझ्या गाडीवर फेमस आहे, सगळ्या महाराष्ट्रात फेमस आहे, मी चक्रम आहे. मी चक्रम आहे, माझ्या मागे यायचं नाही, माझ्या पुढे जायचं नाही. जे मराठी नाहीत त्यांना पण माहिती आहे की अनिल दत्तीची गाडी आहे आणि ती त्या चक्रम नावामुळे फेमस आहे. महेश मांजरेकर बिग बॉस मध्ये म्हणाले होते की त्यांनी त्याचा स्वतःचा ब्रँडच चक्रम केलाय. काय तुम्ही त्याला चक्रम म्हणून चिडवता का? त्यांनी ब्रँडच केलाय स्वतःचा. तर चक्रम माणसाला सुचू शकणारा विषय का नाही हा आहे, आणि तो मीच फक्त सुचू शकतो आणि मांडू शकतो. मित्रांनो, माझा ना एक सिद्धांत आहे. विचार करून बघा स्वतःशी. मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही माणसाची, आता सामान्य माणसाच्या संदर्भात हा विषय मी फारसा काही हे करत नाहीये, चर्चा नाही करत आहे. मी करतोय असामान्य, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अनकॉमन अशा माणसांच्या संदर्भात करतोय. म्हणजे व्हीआयपी पण नाही बरं का, व्हीव्हीआयपी. व्हीव्हीआयपी मी कोणाला मानतो? आता मुख्यमंत्र्यांना व्हीव्हीआयपी मानतो, उपमुख्यमंत्र्यांना मानतो, कॅबिनेट मंत्र्यांना मानतो, मोठ्या नेत्यांना, पक्षाचे प्रमुख जे आहेत, जे पदावर मंत्री नसले तरी देखील हाय रँकेड असे आहेत, त्यांना मानतो. उद्योगपती, मोठे उद्योगपती ज्यांचा टर्नओव्हर 100-200 कोटीच्या पुढे आहेत असं, आणि असे खूप ओळखीचे आहेत माझ्या. नेते तर आहेत, त्यात काही गंमत तुम्हाला फारसा विशेष नाही. तुम्हाला माहिती आहे की बहुतेक आहे महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षामध्ये जेवढे नेते झाले त्यातले किमान एक 50 तरी असे होते की जे माझ्या व्याख्यानुसार व्हीव्हीआयपी होते. तर त्यांच्याशी वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यांची घरदार, संसार सगळे बऱ्यापैकी कुठेतरी आहे, माहिती आहे मला त्यांची. आणि माझा एक सिद्धांत आहे की मग तो तुम्ही सामान्य माणसाला लावायचा आहे का? लावा तुम्ही. कुठल्याही नवऱ्याला, मी पुरुषाला नाही म्हटलं, माणसाला नाही म्हटलं, मी काय म्हटलं, कुठल्याही नवऱ्याला त्याचं लग्न होऊन एक 5, 10, 15, 20, 25 वर्ष जर झालेली असतील, वेगळा सिद्धांत आहे ना. म्हणून ते तुम्ही विचारते ना अमृतेजींचं नाव कसं आलं, आता तुमच्या हळूहळू लक्षात येईल. 5, 10, 15, 20, 25, म्हणजे 15 ते 25 वर्ष झालेले असतील. आता माझ्या लग्नाला तर 52 वर्ष झाली आहेत. तर त्याच्या बायकोचा जो स्वभाव असेल, त्याच्या बायकोची जी स्वभाव वैशिष्ट्य असतील, जी त्याला नित्य अनुभवाला येतात, इतरांशी तो डील करतो ते नैमित्तिक असतं, पण नित्य अनुभवाला काय येतं, त्याच्या बायकोचं त्याचं लाईफ हे असं टेक्निकली, फिजिकली सयामी जुळं नसलं तरी नवरा आणि बायको हे सयामी जुळ्यासारखेच एकमेकाला जखडलेले असतात, असं माझं निरीक्षण आहे. आणि दुसरं असं की मला पाडगावकरांची ती कविता नेहमी आठवते आणि ती खरी आहे. विशेषतः ज्यांच्या लग्नाला आता 10, 15, 20, 25 वर्ष झाली असतील, आता माझी तर 52 झाली, सांगितलं तुम्हाला. इतके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. इतके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. काय होतं? मी माझ्याही अनुभवाबद्दल बोलतो. माझ्याही मित्रांशी चर्चा होतात, गप्पा होतात, तर ते काय राजकारणावर बोलतो असं नाही, समाजकारणावर बोलतो असं नाही,
आम्ही कुटुंब कारणावरही बोलतो, कारण राजकारण आणि समाजकारण याच्यापेक्षाही गुंतागुंतीचं जर काय असेल तर ते कुटुंब कारण असतं. मग ते नातेवाईकांच्या संदर्भात असेल, नवरा बायकोच्या मुलांच्या संदर्भात असेल, पण ते कुटुंब कारण तर त्याच्यावर चर्चा होते. तर त्याच्यामध्ये मी एकदा माझ्या मित्रांना, असा ग्रुप आहे आमचा, त्याच्यामध्ये सांगितलं की मी म्हटलं ही अवस्था अशी असते ना एका विशिष्ट काळानंतर नवरा बायकोची, की बायकोने नुसतं बघितलं तरी आपल्याला कळतंय तिला काय म्हणायचंय, आणि त्याच्यावरचं उत्तर देखील तिला आपण बोलून देण्याची गरज नसते. तिला नुसतं डोळे पाहिले, तिच्या डोळ्यावर आपले डोळे काय झाले, भाव आले, त्याच्यावर तिला कळतं की यांचं उत्तर काय आहे. तुमचा अनुभव आहे कसा? आहे माझा आहे आणि माझ्या खूप मित्रांचा आहे. तिच्या चेहऱ्यावरले भाव पाहून आपला आजचा मार्केट भाव काय आहे याचा अंदाज लागतो, आणि आपला भाव उतरलाय का चढलाय ते पण कळतो, आणि आपल्याला भाव मिळणार आहे का भाव आपला उतरला जाणार आहे ते पण कळतं. खरंच कळतं. जर ते कळत नसेल आणि तुम्ही नवरा असाल आणि तरी तुमच्या लग्नाला 5, 10, 15, 20 वर्ष झाले असेल तर तुम्ही मूर्ख नवरे आहात, बावळट नवरे आहात. तुम्हाला कळत नाही बायको म्हणजे काय. देहबोली, फेशियल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज ही तुम्हाला कळायलाच पाहिजे. अनुभवाने ती परत परत जसं गिरवावं तशी ती गिरवली असते. कारण ठराविक भाव, ठराविक बॉडी लँग्वेज, ठराविक फेशियल एक्सप्रेशन याची तुम्हाला हळूहळू सवय येते, आणि शब्दा वाचुर कळले सारे शब्दांच्या पलीकडे हे जे आहे ना, याचा खरा प्रत्यय तुम्हाला तुमच्या बायकोशी ज्या वेळेला तुम्ही, आता त्याला परत शब्द वापरताना माझी पंचायत होते बघा, काय म्हणूया आपण, बायकोशी तुम्ही संवाद, विसंवाद, वितंडवाद, कम्युनिकेशन, डायलॉग वगैरे म्हणजे करत असता, त्यावेळेला शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे. म्हणजे असं तुम्ही एक प्रयोग करून बघा. एक दिवस बायकोला म्हणू की तू माझ्याशी ओठा वाटे, शब्दान वाटे, ध्वनी वाटे, तू काय बोलू नको, तू नुसतं माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे बघतो. 7 दिवसात आपलं काही अडणार नाही. सगळं कळेल आपल्याला एकमेकाला. काय भावना मनात आहेत, काय विचार मनात आहेत, काय मंथन चाललेलं आहे. समुद्र मंथन, डोक्यात एक समुद्र मंथन चालू असतं ना, त्यांच्याही चालू असतं, आपल्याही चालू असतं. त्याच्यातून 14 रत्न निघतात. तसे आपल्या मनामध्ये पण वेगवेगळ्या विचार आणि भावनांची रत्न निघत असतात. मूळ विषयाकडे येतो. येणार आहे, येणार आहे. पण हे सगळं सांगितल्याशिवाय जर तिकडे त्या विषयाकडे गेलो तर तुम्हाला कदाचित कळणार नाही की माझं टायटल एकनाथजी, देवेंद्रजी आणि अमृताजी असं काय. म्हणून मी सांगतोय याचं कारण प्रत्येक देवेंद्रची एक अमृता असते, आणि तुम्ही देवेंद्र आहात. नवरा आहात म्हणजे काय आहात? देवेंद्र आहात म्हणजे तुमची एक अमृता आहे. प्रत्येक अमृताचं एक स्वभाव वैशिष्ट्य असतं, आणि एक नसतं, सॉरी एक शब्द चुकला माझा, अनेक स्वभाव वैशिष्ट्ये असतात, आणि ती सतत बरोबर राहून राहून, सहवासात राहून राहून तुम्हाला ती इतकी अवगत आत्मसात झालेली असतात की म्हणून मी म्हणतो की त्याचा एक विलक्षण असा प्रभाव तुमच्यावर पडतो, कारण त्या प्रकारची स्वभाव वैशिष्ट्य असलेल्या व्यक्तीशी संसार करायचा पहिला भाग. दुसरा भाग तो संसार सुखाचा, समाधानाचा, शांतीचा, आणि त्याचबरोबर किमान दोघांना आता बस झालं, आता होऊया आपण दूर, नको राहूया बरोबर, किंवा घटस्फोट. आणि हल्ली तर घटस्फोटानंतर बायका जे काय लिहितात त्याला गौप्यस्फोट असं पण म्हणता येईल. तर तिथपर्यंत जायचं नसेल, संसार टिकला पाहिजे. सूत्र काय असतं संसारामध्ये कालांतराने? 52 वर्ष संसार केलाय यार, आणि माझ्या मित्रांचे पण संसार सगळे, आता माझ्या बरोबरीचे मित्र आहेत 50-40, सगळ्यांचे संसार झालेलेच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी अनुभवाची एक्सचेंज ऑफ एक्सपिरियन्स करतो ना आम्ही, त्यावेळेला त्याही बोलतात ना मोकळेपणाने आम्ही. त्यामुळे हा संसार टिकला पाहिजे, हे भारतीय संस्कृतीचा आपल्यावर असलेला संस्कार म्हणून टिकतो. संसार असं माझं एक हे आहे. नाही तर अमेरिकेत आणि इतरत्र ज्या प्रमाणात आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात भारतात झाले असते, कारण इथली विसंगती अधिक आहे, इथले अंतर्विरोध अधिक आहेत. एनिवे,
मी आता माझ्या विषयाकडे येतो. तर माझा अनुभव असा आहे की बडे उद्योगपती आणि बडे राजकारणी, पत्रकार वगैरे याच्यात घेत नाही मी, राजकारणी बडे आणि उद्योगपती, कारण पत्रकारांना काही एवढं डील करावं लागत नाही इतरांशी. त्यावेळेला जास्त कम्फर्टेबल महसूस करतात, त्यांना वाटतं ज्या वेळेला समोरची व्यक्ती जिच्याशी त्यांना डील करायचं आहे, टॅकल करायचं आहे, कम्युनिकेशन करायचं आहे, काहीतरी त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ जस्ट थॉट्स नाही, एक्सचेंज ऑफ म्हणजे व्यवहार पण आहे समजा, किंवा राजकीय काही हे आहेत, गिमिक्स आहेत किंवा प्लॅन्स आहेत, गेम प्लॅन्स आहेत, ते करत असताना जर समोरची व्यक्ती ही आपल्या बायकोच्या सदृश्य स्वभाव वैशिष्ट्याने युक्त असेल आणि ते लक्षात येतं ताबडतोब. एक लक्षात ठेवा, आता हा माझा अहंकार आहे असं नका समजू, पण कळतं आपल्याला. साधारणतः माणसाची येतानाची बॉडी लँग्वेज बघितली, चेहऱ्यावरली एक्सप्रेशन्स पाहिली, तर तुम्हाला कळलंच पाहिजे. म्हणजे माझे राजकीय मित्र मला नेहमी सांगतात, आमच्या गणेश नाईकनी मला एकदा सांगितलं की समोरून एक माणूस येत होता, तो म्हणाला हा पैसे मागायला आलेला आहे आणि हा साधारणतः 1,00,000 रुपये मला मागणार आहे आणि त्याच्याकरता ही कारणं तो देणार आहे. म्हणलं तुम्हाला माहिती आहे का हे सगळं? म्हणजे माहिती नाही मला, पण समोरचा आलेला माणूस कशासाठी येतोय, त्याचं प्रमाण काय असेल, कोणत्या व्हॉल्यूमचं काम त्याचं आहे, हे पाहून मी ओळखू शकतो. असं एका मुख्यमंत्र्यांनी पण मला सांगितलं होतं की आमच्याकडे डील करायला लोक येतात, किंवा असं असतं पार्टी फंड वगैरे बोलत गेलं, तर आम्हाला याची कपॅसिटी काय आहे हे त्यांनी त्याची आर्थिक परिस्थिती नाही सांगितली तरी त्याच्या बॉडी लँग्वेज आणि फेशियल एक्सप्रेशन्सवरून, रिॲक्शन्सवरून लगेच लक्षात येतं. तसं समोरची व्यक्ती ही कोणत्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे हे जर लक्षात आलं तर टॅकल करणं, डील करणं त्यांच्याशी सोपं होतं. तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता. कुठे जाता? प्रत्येक शब्द लक्षात घ्या, कम्फर्ट झोनमध्ये जाता की हा स्वभाव माझ्या परिचयाचा आहे, ही वैशिष्ट्य माझ्या परिचयाची आहेत, हे मला माहिती आहे, आणि या वाक्याची क्रियापद ही असतील, पूर्णविराम इथे असेल, स्वल्पविराम इथे असेल, अल्पविराम इथे असेल, अवतरण चिन्ह इथे असेल, उद्गार चिन्ह इथे असेल, प्रश्नचिन्ह इथे असेल. तर वेगळा विषय मी मांडतोय, वेगळ्या पद्धतीने मांडतोय, मित्रांनो लक्षात ठेवा. हे लक्षात येतं. मला स्वतःला तर त्याचा प्रचंड अनुभव आहे. मला फार समोरच्याला एक्सरे टाकायची गरज नसते, MRI करायची गरज नसते. त्याच्या फेशियल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज आणि तो जे बोलतोय त्याच्यावरून त्याचा स्वभाव आणि त्याच्याशी कशा रीतीने डील केलं पाहिजे, कसं टॅकल केलं पाहिजे, हाताळलं पाहिजे. आणि शेवटी काय, हे टॅकल करणं, डील करणं म्हणजे काय असतं? शेवटी संसारामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की संसारामध्ये समोरच्याची बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन, साधी लँग्वेज, बोलणं, वागणं, स्वभाव वैशिष्ट्य, या सगळ्याचा अनुभव, अभ्यास हा नंतरचा विषय आहे आणि तो अनुभवातूनच अभ्यास होतो असं माझं मत आहे. याच्यामुळे तुम्ही ते कसं जी समस्या निर्माण होतात, जे प्रश्न उभे राहतात, जी गुंतागुंत होते, पॉझिटिव्हिटी असते, निगेटिव्हिटी असते, पण जे इश्यूज उभे राहतात, दरवेळी इश्यू निगेटिव्ह असताच नाही, पॉझिटिव्ह मध्ये पण काही वेळेला निगेटिव्हिटी, निगेटिव्हिटी मध्ये पण पॉझिटिव्हिटी, हे सगळे जे खेळ आहेत ना, ते आपण संसाराला म्हणतात ना भातुकलीची खेळ, तर तो भातुकलीचा खेळ लहान मुली जो खेळतात ना, त्याच्यामध्ये देखील ही जेव्हा नाती निर्माण करतात, त्याच्या छोट्या छोट्या मुली मी पाहिलेत, आमच्या लहानपणी होतं हे सगळं. त्या लहान मुली त्यांचा जो तथाकथित भातुकलीतला नवरा असतो त्याला पण टॅकल करतात, डील करतात, त्याच्याशी बोलतात एका विशिष्ट पद्धतीने. त्यावेळेला त्यांच्या आईचं अनुकरण त्या करतात आणि त्यांच्या बाबांचं अनुकरण तो मुलगा करतो. हे मी लहानपणापासून बघत आलोय. ही वेगळी पिढी होती आमची त्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे आता लक्षात घ्या की मी अनेक उद्योगपतींशी बोललोय मी या विषयावर. ते म्हणाले हे खरं आहे की असं थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये आपण जातो जेव्हा त्या समोरच्याची स्वभाव वैशिष्ट्य असं वाटतं की मी टॅकल केलेली आहेत, डील केलेली आहेत, ही हाताळलेली आहेत, ही सांभाळलेली आहेत. येस, सांभाळलेली आहेत. याच्यामधले कॉम्प्लिकेशन्स मला माहिती आहेत काय होऊ शकतात. याच्यामध्ये कोणत्या गोष्टी अवॉइड करणं, कोणत्या गोष्टी टाळणं आणि कोणत्या गोष्टी पाळणं. खरं म्हणजे मला असं वाटतं की मी संसारशास्त्रावरच लोकांचे काहीतरी ऑनलाईन एक हे सुरू केलं पाहिजे, अनुभवाच्या आधारे, आणि लोकांचे अनुभव आहेत माझ्याकडे. तर हे सगळं आता येतो माझ्या मूळ मुद्द्याकडे.
तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. तुम्ही अनिलजी एवढे कुठे तुम्ही अमृताजींना भेटलाय, एवढे कुठे तुम्हाला अमृताजींच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा परिचय व्हावा, अमृताजींवर तुम्ही एवढ्या अथॉरिटी असल्यासारखं बोलावं. आणि परत पुढला भाग माझा कंपॅरिझन एकनाथशी आहे ना, एकनाथजींशी. एवढे कधी? तर एक लक्षात ठेवा की मी ज्या काय स्थानावर आहे ना, त्याच्यामध्ये माझे जे काही गुण आहेत त्याचं अनुकरण तुम्ही करावं असं मला नेहमी वाटतं. लक्षात ठेवा, मी कुठल्याही माणसाचा अभ्यास करतो, ज्याच्याशी आपल्याला दीर्घकाळ, प्रदीर्घकाळ किंवा तात्कालिक परंतु स्नेहसंबंध, हितसंबंध, ऋणानुबंध या माध्यमातून काहीतरी एक संबंध आहेत किंवा प्रस्थापित करायचे आहेत किंवा जपायचे आहेत, टिकवायचे आहेत, वाढवायचे आहेत किंवा कमी करायचे आहेत, व्हॉट एव्हर इट इज, त्या माणसाचा स्वभावाचा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास त्याच्याशी बसून तासनतास काहीतरी हे करूनच होतो असं नाही. आता सार्वजनिक जीवनामध्ये जे आता अभिनेते आहेत, नेते आहेत, त्यांचे कुटुंब आहेत किंवा सेलिब्रिटीज आहेत. अमृता वहिनी या सेलिब्रिटीज आहेत. वहिनी म्हणूनच आपण सगळेजण त्यांच्याकडे बघतो आणि वहिनी म्हणूनच त्यांचं आकलन आणि मूल्यांकन मी करतोय. माझा एक मित्र आहे, तो म्हणाला की याआधी बाळासाहेब ठाकरेंवर एकाने पीएचडी केली होती. नंतर मला कळलं बऱ्याच लोकांनी केली. एकाने तर मनोहर जोशींवर पीएचडी केली होती. आत्ता मला परवा एक मित्र भेटला. मी त्याला म्हणलं, ये मुलाखत दे मला, काय काय तू सिनॉप्सिस केलाय तुझ्या पीएचडीचा. तो देवेंद्र फडणवीसांवर पीएचडी करतोय. मी बोलवतो त्याला, मग तुमची गाठभेट होईल. त्याच्यामध्ये मी त्याला म्हटलं की देवेंद्र फडणवीस हा विषय तू जर कव्हर करत असतील आणि पीएचडी साठी करत असतील तर तुझ्या सिनॉप्सिसमध्ये अमृता वहिनी हा मोठा फॅक्टर आलाच पाहिजे. त्यांचं जीवन, गंगाधरराव फडणवीस त्यांचे वडील काय होते, त्यांनी घडवलं किती, काय कसं, त्याच्याबद्दल त्यांनीही बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत. पण अमृताजींमुळे देवेंद्रजींच्या जीवनामध्ये काय आलं, काय कमावलं, काय गमावलं, काय बदललं, या सगळ्याच्या संदर्भात देखील कुठेतरी तू काही खाजगी जीवनावर त्यांच्या करत आहेस हे मला माहिती आहे, परंतु त्यांच्या राजकीय जीवनात देखील माझा दावा आहे. याचं कारण मी म्हटलं की अमृता वहिनी हा माझ्या कौतुकाचा विषय आहे, अभिमानाचा विषय आहे, गौरवाचा विषय आहे. एक मी थोडक्यात सांगू का तुम्हाला, एका वाक्यात जर सांगायचं ना तर त्या रेमंडची जाहिरात आहे बघा, द कम्प्लीट मॅन, बरोबर आहे. तर द कम्प्लीट मॅन ही व्याख्या आत्ता महाराष्ट्रामध्ये मी कोणाला देतो? देवेंद्र फडणवीस. ही इज द कम्प्लीट मॅन. पण गमत अशी की फेमिनाचं एक स्पेशल इश्यू होता, आता ते निघतं की नाही मासिक मला माहिती नाही, त्याच्यात होतं द परफेक्ट वुमन असं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 स्त्रियांचं राष्ट्रीय पातळीवरल्या हे केलं होतं. एक अभिनेत्री होती, एक नेता होती आणि एक होती. मी तुम्हाला सांगू, इफ देवेंद्र इज अ कम्प्लीट मॅन, द अदर परफेक्ट वुमन आय सी इज अमृता फडणवीस. शी इज अ परफेक्ट वुमन. ही इज अ कम्प्लीट मॅन. कम्प्लीट अँड परफेक्ट टुगेदर स्टील हॅव इश्यूज, स्टील हॅव प्रॉब्लेम्स, still have solutions and complications also. तुम्ही म्हणाले तुम्हाला कसं कळलं? याचं कारण असं आहे की या दोघांच्या सार्वजनिक वावरामध्ये, सार्वजनिक त्यांचं जे दृश्यमान असं जीवन आहे त्याचा अभ्यास मी केलेला आहे. कारण माझ्या डोक्यात एकदा असा विषय आहे की मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहचारिणी म्हणजे पत्नी याच्यावर आपण काहीतरी लिहूया. कारण अनेक मुख्यमंत्र्यांशी वैयक्तिक संबंध आल्यामुळे बऱ्यापैकी मी लिहू शकतो. निदान एक 7-8 तरी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मी त्यांचं कुटुंबिक जीवन आणि विशेषतः त्यांची पत्नी, ते त्यांचं हे याच्याबद्दल फार सुंदर लिहू शकतो. माझ्या डोक्यात असं आलं की आपण सुरुवातच देवेंद्र आणि अमृता वहिनींपासून करूया. मग अमृता वहिनी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील, मी येतो एकनाथजींकडे येतो आणि नंतर तुम्ही मला दाद द्याल, तुम्ही म्हणाल की दाद चाहूंगा की अरे अनिलजी तुम्ही खरंच नुसतं बाह्य जे सार्वजनिक व्यासपीठावर प्रगटलं त्यांचं रूप,
त्याच्यामधून तुम्ही त्यांच्या अंतर्मनापर्यंत काय सहजपणे पोहोचलात, त्यांच्या रिलेशनपर्यंत किती, त्यांच्या नात्यापर्यंत किती सहजतेने पोहोचलात. कौतुक आहे, दाद द्याल मला. मित्रांनो, त्यांची गाणी असोत, त्यांचे सार्वजनिक जीवनातले कार्यक्रम उपक्रम यातले सहभाग असो. असाच अभ्यास मी कुणाचा केलाय सांगू, आणखीन एका व्यक्तीचा. त्यांच्या नवऱ्याचा अजून माझा तेवढासा झाला नाही म्हणून त्या विषयावर मी बोलत नाही, नाहीतर नीता अंबानींचा पण माझा असाच अभ्यास आहे. त्यांची एकूण एक क्लिप व्हायरल जी झालेली आहे ती माझ्या संग्रही आहे. माझ्याकडे एका माणसाकडे अशा संग्रहाचं हे आहे, एकूण एक क्लिप नीता अंबानींची माझ्याकडे आहे. तशीच ती अमृता वहिनींची पण आहे. जिथे जेव्हा जेव्हा त्या सार्वजनिक व्यासपीठावर आल्या, मग त्यांनी मुलाखती दिलेल्या असोत, पब्लिक फंक्शन मध्ये भाग घेतलेला असो, एकूण एक क्लिप त्यांच्या कदाचित संग्रही नसेल, त्यांचं डिपार्टमेंट असेल तर असेल, पण माझ्याकडे आहे. आणि त्या सगळ्या क्लिपचा अभ्यास करत असताना मला जाणवलं की देवेंद्र एकनाथ शिंदे यांना टॅकल करण्यात, डील करण्यात, त्यांना हाताळण्यात आणि सांभाळण्यात सुद्धा काय यशस्वी आहे. त्यांचा स्वतःचा संसार विशिष्ट स्वभाव वैशिष्ट्य असलेल्या अमृताजींबरोबर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, असा का होतोय. आणि हा महायुतीचा संसारामध्ये देवेंद्रजींची जी सखा आहे पण सखीच्या रूपात मी तिला बघतो, त्या एकनाथजींशी पण का ते इतक्या यशस्वीपणे संसार करू शकतायत युतीचा. घरी आहे तो प्रीतीचा, कबूल आहे मला, पण हा युतीचा संसारही प्रीतीचा, भीतीचा. तिथेही थोडस भीती प्रीतीचं वलय असतंच, ते तुम्ही कबूल कराल तुमच्या संसाराकडे भागता. मित्रांनो, लक्षात घ्या की अमृता वहिनी, हा नाता आपलं सगळ्यांचं वहिनी म्हणून आहे त्यांच्याशी. अमृता वहिनी या स्वयंभू आहेत. एकनाथजींच्या संदर्भामध्ये आता मी थोडं एकनाथजींचा रेफरन्स पटपट देतो, कारण 22 मिनिटं झाली आहेत, मला आता हे 28व्या मिनिटाला संपवायचं आहे. मित्रांनो, एकनाथजींच्या जीवनामध्ये आनंद दिघ्यांचा काय रोल होता, काय होता हे मला माहिती आहे, कारण मी आनंद दिघ्यांच्या अगदी निकटतम अशा जागेवर होतो. त्यावेळेला एकनाथजी हे उदयोन्मुख होते. म्हणजे एकनाथजींच्या सार्वजनिक जीवनाच्या करिअरच्या आरंभापासून मी त्यांना बघतोय, निहाळतोय. आनंदच्या माध्यमातून डायरेक्ट त्यांच्याशी पण आता जास्त संबंध येतो म्हणून बोलून समजून घेतोय त्यांना. मी सांगतो की अमृता वहिनींची स्वभाव वैशिष्ट्य मला एकनाथजींमध्ये दिसतात, आणि म्हणूनच माझं विधान असतं की देवेंद्रजी अमृताजींशी यशस्वी संसार करू शकतात त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यासकट. तसाच तो एकनाथजींची सार्वजनिक जीवनामध्ये, मंत्रिमंडळामध्ये, महायुतीमध्ये करू शकतायत. याचं कारण त्यांना अमृताच एकनाथजींमध्ये भेटते. असं उलट नाही म्हणणार की एकनाथजी अमृतामध्ये भेटतात, पण अमृताजींची स्वभाव वैशिष्ट्य ही एक आहे. एक तर स्वयंभू असणं. स्वयंभू असणं म्हणजे स्वतः निर्माण होणं, आणि स्वतः निर्माण होणं म्हणजे स्वतः विकसित होणं, प्रगत होणं आणि प्रगट होणं. अमृता वहिनी, मी तुम्हाला सांगू, जरी देवेंद्रची बायको नसत्या तरी त्या प्रगटल्याच असत्या. ते व्यक्तिमत्व तसं घडलेलं आहे, आणि हे आतून असतं. ही आत्मिक अशी ज्योत असते, आत्मिक ज्योत असते, आणि ती प्रगटत असते. मग ती आपण बघतो ना, अरे किती गरीब घरातली मुलगी केवढी प्रगटली, केवढी मोठी झाली. मग ती कुठून आली? तिच्यात ती अंतरंगात तिच्या तो रंग असतो, तो प्रगटतो, आणि मग इंद्रधनुष्य बनतं त्याचं. स्वयंभू आहे. एकनाथजी पण संस्कार ठीक आहे, बाळासाहेबांचे ते म्हणतात ओके, आनंद दिघ्यांचं मार्गदर्शन, गुरु ओके, पण मुळामध्ये एकनाथजींच्या आतमध्ये अंतर्ज्योत आहे, जी प्रज्वलित झाली आणि पाहता पाहता ती या पद्धतीने प्रखरही होत गेली, जी अमृताजींच्या बाबतीत. दुसरी एक गोष्ट अशी आहे
की अमृताजींना मी जे काय पाहिलंय, त्यांचा अभ्यास केलाय, तो मी तुम्हाला सांगतो. स्वावलंबी आहेत त्या. त्यांना स्वावलंबन आवडतं. कुणावर तरी परावलंबन. म्हणजे त्या देवेंद्रजींचं अस्तित्व हे आपल्या एक्झिस्टन्सचं, अस्तित्वाचं प्राणतत्व आहे असं मानतात, असं मला वाटत नाही. मोठं विधान आहे, पण खरं आहे. प्राणतत्व असणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यांचं प्राणतत्व हे स्वतःच्या सत्व, प्रभुत्व याच्यामध्ये. त्याला स्वतःचं महत्व कळलेलं आहे, स्वतःचं प्रभुत्व कशावर आहे कळलेलं आहे. ते प्रभुत्व त्या गाजवतात. आणि त्या जे प्रभुत्व गाजवतात त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं असं एक नियंत्रण आहे त्याच्यावर. आणि त्याच्यात दुसऱ्याला त्या हस्तक्षेप करू देत नाही. जर लोकमताचा दबाव, जर सोशल मीडियाचा दबाव हे फॅक्टर दुसऱ्या एखाद्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीत जसे अमृतावहिनींच्या बाबत देवेंद्रांना आले तसे आले असते, तर कदाचित त्यांनी असं सांगितलं असं. असा प्रयत्न वसंतदादांनी केला. मला माहिती आहे, शालिनीताई पाटील आता वारल्या नुकत्याच, त्यांच्याशी माझे खूप असे डायलॉग झालेले आहेत, खूप डायलॉग झालेले आहेत. त्यामुळे शालिनीताईंना वसंतदादा कसे दडपायचा प्रयत्न करायचे वेगवेगळ्या इश्यूजवर, त्यांच्या महत्वाकांक्षेला, त्यांच्या आकांक्षेला, त्यांच्या आशांना, त्यांच्या स्वप्नांना कसे अडथळा निर्माण करायचे हे मला जितकं, शेवटी तर त्यांनी त्यांना घराबाहेर फेकून दिलं होतं. शालिनीताईंची गोष्ट सांगतो. आणि त्याच्या मागे वसंतदादांची कंप्लेंट नव्हती, लोकांचा दबाव होता. देवेंद्रजींवर वेगवेगळ्या इश्यूजवर जो दबाव आला, त्या दबावापुढे देवेंद्र झुकले नाहीत, वाकले नाहीत, शरण गेले नाहीत आणि अमृताजींशी त्यांचे संबंध बिघडले नाहीत. याचं मोठं श्रेय अमृताजींना आहे. कारण अमृताजींनी देवेंद्रजींसमोर हे प्रगट केलं होतं, सिद्ध केलं होतं, साध्य केलं होतं की मी एक स्वतंत्र एंटिटी आहे. एकनाथजींचंही तेच आहे. ते स्वतःला स्वतंत्र एक एंटिटी मानतात. मी, माझं, मला काय हवं काय नको ते करणार, मिळवणार आणि ते काय असावं हे माझं निश्चित मला माहिती आहे. तिथपर्यंत मी पोचणार. बरोबर या येऊ नका, मी पोचणार. एकनाथजींची पण तीच सवय. दुसरी एक गोष्ट एकनाथजींमध्ये आणि अमृताजींमध्ये मला कॉमन दिसते, त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या प्रगटीकरणावरून बोलतोय मी, वैयक्तिक याच्यात जात नाहीये मी, खाजगीत नाही. पण मला ते स्वभाव शेवटी लक्षात ठेवा. माणूस जे सार्वजनिक वागतो ना तेच घरात वागतो. हे जे बाहेर तुम्हाला उंडारून उलटपालट बोलणार आहेत, त्यांच्या घरात बायका पोरांशी तसंच बोलतात. मला माहिती आहे ना, मी सांगतो तुम्हाला. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की एकनाथजींना सांभाळणं शब्द वापरतोय, सावरून घेणं. सावर रे उंच उंच तुला, ते सावरणं हे देवेंद्रजींना साध्य झालंय. कारण अमृतजींशी ते एकरूप झालेत, समरस झालेत. अमृता फडणवीस ज्या जगात जर कोणाला समजली असेल तर ती देवेंद्रला समजलेली आहे. आणि म्हणून त्यांचा संसार समजुतीने चालू आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्यासारखेच आहेत. थोडे हट्टी, थोडे अहंकारी, थोडे पटकन इम्पल्सिव्ह ज्याला म्हणतो तसे, थोडे इम्पेशंट, थोडे सगळे हे अमृता वहिनींची पण वैशिष्ट्य आहेत. थोडे पटकन रिॲक्ट होणारे, पटकन ऍक्ट होणारे, ऍक्शन रिॲक्शनच्या संभ्रमात स्वतःलाच गोवणारे, हे सगळी वैशिष्ट्य वहिनींची आणि एकनाथजींची सारखी आहेत. आणि तरी इन स्पाइट ऑफ ऑल धिस देवेंद्रजींचा संसार सफल आहे, सुखाचा आहे, समाधानाचा आहे, शांतीचा आहे. याचं कारण अमृता त्यांना समजली. आणि अमृताजी समजल्यामुळे, अमृता वहिनी समजल्यामुळे एकनाथजींशी कसं डील करायचं हे देवेंद्रांना समजलंय. हेच त्यांच्या यशाचं कारण आहे. म्हणूनच माझ्या या व्हिडिओचं शीर्षक आहे एकनाथजी, देवेंद्रजी आणि अमृताजी. धन्यवाद.